राज्यातील कथित भरती घोटाळ्यावर आता राजकीय वातावरण तापू लागलंय। सरकारी नोकरीचं आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी आपने केली आहे। कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत आपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी राज्य सरकारनं या प्रकरणाची तातडीनं दखल घेऊन SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे। अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। राज्यभरामध्ये तरुणांना फसवण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। नोकरी लावणं सरकारी कार्यालयामध्ये यासाठी फसवणूक होते। गेल्या 3-4 वर्षांमध्ये या फसवणुकीचं प्रमाण इतकं मोठं झालंय की मागच्या वर्षी एवढे दाखल झाले, तर या वर्षी प्रकरण उघडकीस आली, तर या वर्षी जुलैपर्यंतच 25-26 प्रकरण उघडकीस आलेले। याचं कारण शासनाचं या प्रकरणाकडे असलेलं अक्षम्य दुर्लक्ष। तरुणांच्या प्रश्नाकडे राज्य शासनाचं लक्ष नाही। अशा प्रकारे फसवणूक होते। वेगवेगळ्या टोळे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहे, त्यांना राजकीय पाठबळ सुद्धा असण्याची शक्यता आहे। त्यामुळेच या गुन्हेगारांकडे दुर्लक्ष केले जात आहे, त्याच्यावर कारवाई केली जात नाही। त्यामुळे आता मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की या संदर्भात, कारण हे सगळे विखुरलेले विद्यार्थी एकत्रित कारवाई करू शकत नाही, त्यामुळे SIT स्थापन करून या सगळ्या टोळ्यांचे जे प्रमुख आहेत त्यांचे शासनाची किंवा त्या शासकीय कार्यालयाशी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांची काय लागेबांधे आहेत, त्यांचे काही राजकीय लागेबांधे आहेत का, त्यांची चौकशी करावी। या सगळ्या मुलांचे पैसे परत मिळवून द्यायला मदत करावी आणि या सगळ्या गुन्हेगारी टोळ्यांना जेरबंद करावं, यासाठी आम्ही शासनाकडे आता एक पत्र पाठवलेलं आहे। याशिवाय जर शासनाने काही दिवसामध्ये याच्यामध्ये लक्ष घातलं नाही, कारण मुख्यमंत्री नेहमी तरुणांची भाषा बोलत असतात, परंतु तरुणांवर अन्याय होत असताना ते जर इतक्या थंडपणे त्याच्याकडे बघत असतील तर त्याच्यामुळे ते कुठेतरी राजकीय लागेबांध्याचा संशय येतो। जर अशी कारवाई झाली नाही तर आम्ही राज्यभर या संदर्भामध्ये तीव्र आंदोलन करू। पत्रकार परिषदेला प्रदेश संघटक संदीप देसाई, युवा अध्यक्ष उत्तम पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते।